मित्रांनो, आम्ही आलोय काळभैरव मंदिरामध्ये. प्रचंड गर्दी आहे, 4-4 तास लाईनमध्ये लागत आहेत. आम्ही पण उभे राहिलो, दर्शन मिळालं, पण अगदी थोडंसंच दर्शन मिळालं. पण ठीक आहे, इथून सुरुवात होते. त्यांना उज्जैनचं रक्षक मानलं जातं, म्हणून यांचं दर्शन प्रथम घेण्याची परंपरा आहे, ती आम्ही फॉलो केली. हे दत्तात्रयांचं मंदिर आहे. इथे दत्तांनी आम्हाला दर्शन दिलं आणि काळभैरवची लाईन खूप आहे. आणि या प्रांगणामध्ये हे दीपस्तंभ आहे, त्याच्यावरती अगदी शेवटपर्यंत दिवे लावण्याची परंपरा आहे चढून. तो एक बघण्यासारखा सोहळा असतो, पण आमचं चुकला तो. पण आता पुढे याच्यानंतर जर पुन्हा कधी यायला मिळालं तर नक्की आपण ते कशा प्रकारे दिवे लावतात ना, ती बघण्याची एक गंमत आहे. तसं तुम्हाला इंस्टावरती आणि यूट्यूबवरती हा प्रकार बघायला मिळाला असेलच, पण माझ्याकडनं ते राहून गेलं. पण नेक्स्ट टाईम आपण ते कंप्लीट करूया. आम्ही आलोय हरसिद्धी मातेच्या मंदिरमध्ये. त्याच्या शेजारीच करकोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. और ये इंद्रेश भैया तेरे घर पे आ रहे हैं. हरसिद्धी मातेचं मंदिर आहे हे. आणि या प्रांगणामध्येच इथे गणपतीचं मंदिर आहे, तसंच करकोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्याच्या मागे. इथे महामाया अखंड ज्योत आहे. इथे एक कार्यक्रम असतो, हे दीपस्तंभ उजळवण्याचा. तो फार लोभनीय असतो बघण्यासाठी, पण आता उशीर झाला आम्हाला यायला.